नमस्कार, मी गणेश भंडारे गुरुजी। आज मी एक व्हिडिओ महाराष्ट्रातील पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी बनवत आहे। कारण आता जून महिना आहे आणि जून महिन्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे हे प्रवेश हे शाळेमध्ये होत असतात। विशेषतः प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळेतला विद्यार्थी, प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि एकंदरीत आपला महाराष्ट्र मातृभाषा आणि शिक्षणाचं माध्यम या विषयावर मी आज माझं मनोगत व्यक्त करणार आहे। आणि हे माझं मनोगत हे या सर्वांसाठी उपयोगी ठरेल अशा भावनेतून मी माझं मनोगत व्यक्त करत आहे। आपण जर पाहिलं, आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि अभ्यासक्रम संरचनेमध्ये अगदी NCERT असू द्या, SCERT असू द्या, याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलेलं हे आपण पाहता वाचता। कारण मातृभाषेतील शिक्षणाची गुणवत्ता ही अत्यंत चांगली असते, हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे। मातृभाषेतून शिक्षण जर विद्यार्थ्यांचं होत असेल तर ती त्याच्यासाठी सहज प्रक्रिया आहे आणि त्याची समजशक्ती वाढण्यामध्ये, आकलनशक्ती वाढण्यामध्ये, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होण्यामध्ये, मानसिक विकास होण्यामध्ये अत्यंत मोलाची आणि पूरक असते। आता सध्या जो विषय आहे तो मुख्य विषय म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं माध्यम हे कोणतं निवडावं याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। माध्यम म्हणजे आपण विद्यार्थ्यांचा पहिलीमध्ये प्रवेश घेत असताना आपल्या मुलांना आपण कोणत्या माध्यमाच्या शिक्षणासाठी त्याला जोडावं किंवा कोणत्या माध्यमाच्या शाळेमध्ये त्याचा प्रवेश घ्यावा यासाठी हे आपल्यासाठी खूप मोलाचं आहे। जर आपला पाल्य या वर्षी आपण पहिलीमध्ये दाखल करणार असाल तर त्याचं माध्यम निवडताना नक्कीच आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे। माध्यम कोणतंही असू द्या, शिक्षणामध्ये फार फरक पडणार नाही, ही मूलभूत गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। परंतु आपण जे माध्यम निवडलेलं असतं ते आपल्या पाल्याला पूरक आहे का, अनुकूल आहे का, आपल्या परिस्थितीशी त्याचं सांगड जुळते का, आणि आपल्या पाल्याचा शिक्षणाचा मार्ग सुकर करणार आहे का दुकर करणार आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घेतल्याशिवाय आपल्या विद्यार्थ्याचा शिक्षणाचं माध्यम निवडण्याची आपण घाई करू नये, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जो माध्यमाचा विषय आहे तो मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम, म्हणजे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम ह्या दोन माध्यमांच्या शाळा ह्या जास्त प्रमाणात आहेत। शासनाच्या ध्येयधोरणाचा जर विचार केला तर शासनाने स्वयंअर्थशाही शाळांच्या माध्यमातून पब्लिक स्कूलला मान्यता दिलेली आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पब्लिक स्कूल, खाजगी शाळा ह्या मराठी माध्यमाच्या नाहीत तर इंग्रजी माध्यमाच्या आहेत। आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करत असताना बऱ्याचशा शाळा हे आम्ही CBSE पॅटर्न आहे, आम्ही अशा अनेक गोष्टींची ते प्रेझेंटी करत असतात, जाहिरात करत असतात आणि विद्यार्थ्यांच्या काल्पनिक गुणवत्तेचा सुद्धा अहवाला देत असतात। आपण जर आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर इयत्ता 1ली ते 12वीची शिक्षणाची सुविधा ही शासनामार्फत चांगल्या पद्धतीने केलेली आहेच। म्हणजे अगदी मराठी माध्यमांच्या शाळा तुमच्या जिल्हा परिषदेच्या असू द्या, खाजगी असू द्या, महापालिकेच्या असू द्या, तिथं शासनानं चांगली सुविधा केलेली आहे आणि ती मराठी माध्यमातून आहे। शासनाच्या इंग्लिश मीडियमच्या शाळा ह्या शक्यतो दिसून येत नाहीत, परंतु शासनाने पब्लिक स्कूल, खाजगी शाळा म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे। आणि बरेचसे पालक हे त्यांचा ओढा हा खाजगी शिक्षणाकडे किंवा इंग्रजी माध्यमाकडे दिसून येतो। याच्यामध्ये त्याचं जे भावना असते, त्याचा जो विचार असतो ते आपल्या मुलांचं शिक्षण हे चांगलं आणि चांगल्या ठिकाणी व्हावं आणि त्याचं भविष्य उज्ज्वल घडावं, ही एक त्याची भावना असते आणि हे आपण समजू शकतो। परंतु पालक म्हणून विचार करत असताना तुम्ही हा विचार करताय तो चुकीचा आहे, अजिबात मानायचं नाही। कारण कुठल्याही पालकाला आपल्या पाल्याचं शिक्षण हे चांगलंच करायचं आहे, त्याचं भविष्य चांगलंच घडवायचं आहे आणि त्याला चांगला ट्रॅक दिला तर त्याचं भविष्य चांगलं घडणार आहे, अशी प्रत्येक पालकाची भावना असते। परंतु आपण जो माध्यम निवडतोय किंवा जो मार्ग निवडतोय तो कुठंतरी आपल्या पाल्याच्या हिताचा आहे का, ह्याचा विचार प्रकर्षाने पालकांनी करणं गरजेचं आहे। आता जर पाहिलं ग्रामीण भागामधील विद्यार्थी हे त्यांचं जर परिस्थिती बघितली, सराउंडिंग बघितलं, घरातलं वातावरण बघितलं तर त्यांना
जे परवडणारं, उपयुक्त, अनुकूल शिक्षण हे त्यांच्या गावामध्ये सहज मिळू शकतं, हे मी खात्रीने सांगू शकतो. कारण सध्याच्या काळामध्ये शासनाकडून भरती केलेले अनेक गुणवत्ताधारक शिक्षक हे जिल्हा परिषदेचे शिकत आहेत आणि ते स्पर्धेतून आलेले आहेत. आणि हे गुणवत्तापूर्ण शिक्षक हे त्या विद्यार्थ्यांचा मूलभूत पाया संरचनेचं काम अतिशय सक्षमपणे करू शकतात. म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण आपण कोणत्या माध्यमातून घ्यावं याविषयी संभ्रमता आपण टाळली पाहिजे. शक्यतो मुलांना जर आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठी माध्यमातून शिक्षण देऊ शकलात तर ही खूप मोलाची गोष्ट आहे. कारण विद्यार्थ्यांचा पक्का पाया किंवा त्याची जी मनोधारणा असेल, बौद्धिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, हे सगळं त्याच्या मातृभाषेतून आणि स्थानिक लेवलला जर होत असेल तर त्याच्यासारखी सुदैवी गोष्ट कोणतीही नाही, हे मी प्रकर्षानं सांगू शकतो. आणि आपण जर आपल्या मुलांना अगदी 10, 20, 30 किलोमीटरच्या शाळेमध्ये, एक हायफाय शाळा आहे, बिल्डिंग चांगली आहे, गणवेश चांगला दिसतोय आणि कुठंतरी वेगळ्या गोष्टीनं भुलून आपण जर हा निर्णय घेत असाल माध्यम बदलाचा किंवा इंग्रजी माध्यमाचा, तर आपण तो पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण मुलांना आपण सहज अनुकूल शिक्षण हे आपल्या स्थानिक लेवलला, स्थानिक भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने जर दिलं तर त्याचं वाचन, त्याचं लेखन, त्याचं इंग्रजी, त्याची भावाभिव्यक्ती, त्याचा शारीरिक विकास, खेळ, त्याचं आरोग्य, इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी अगदी स्थानिक लेवलला अगदी मोफत कमी खर्चामध्ये होऊ शकतात. शासनाच्या ध्येय धोरणामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी पाठ्यपुस्तके मिळतात, त्यांना शालेय पोषण आहार मिळतो, त्यांना कपडे मिळतात आणि अनेक फॅसिलिटी ह्या शासनाकडून मिळत असतात. ह्याचा उपयोग, ह्याचा फायदा पालकांनी घेणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना 30-30, 40-40, 50-50 हजार फी भरायची, वाहनांमधून त्याची 2-2, 3-3 तासाची रपेट करायची आणि त्याची कुठेतरी हाल अपेष्टा करून आपण जर इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण द्यायला गेला तर नक्की तुमची फसगत होऊ शकते, हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्याऐवजी तुम्ही जर सातत्यपूर्ण त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, सकाळी लक्ष दिलं, संध्याकाळी लक्ष दिलं, त्याचा फॉलोअप घेतला, त्याच्या शिक्षकांशी चर्चा केली तर आपला हॅरेसमेंट वाचते, खर्च वाचतो, मुलांचा पक्का पाया हा आपल्या मातृभाषेतून होऊ शकतो आणि त्या पक्क्या पायाच्या जोरावर तो खूप मोठी बिल्डिंग तो उभा करू शकतो. अगदी प्रशासन असू द्या, मेडिकलचं क्षेत्र असू द्या, इंजिनिअरिंगचं असू द्या किंवा कुठलेही क्रिएटिव्ह क्षेत्र हे आपल्या मातृभाषेतून शिक्षणातून पुढे डेव्हलप होणार आहे. परंतु शहरी पालकांच्या संदर्भात मी हे सांगू शकतो की त्यांचं थोडं ॲटिट्यूड वेगळा असतो, त्यांना परिस्थिती वेगळी असते. त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सहज उपलब्ध होतात आणि तशी त्यांची आर्थिक कुवत असते, बुद्ध्यांक वाढलेला असतो, तो त्यांच्यासाठी उपयोग असेल तर त्यांनी तो निर्णय घेऊ शकता. परंतु माझा एक सांगण्याचं आव्हान असेल की आपल्या पाल्यांना शक्यतो मराठी माध्यमातून शिकवा, मातृभाषेतून शिकवा. पाल्याचा पक्का 1ली ते 5वीमध्ये तुम्ही विद्यार्थ्याचा कोणताही पाया किंवा कोणतीही दिशा लगेच ठरवू शकत नाही. कारण विद्यार्थी घडत असताना त्याला अनेक वेगवेगळ्या साच्यातून जावं लागतं, अनेक वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं. कोणत्याही एका विशिष्ट साच्यात तुमचा विद्यार्थी तुम्ही घालून त्यातून परफेक्ट बाहेर तशी मूर्ती बाहेर काढणं हा शुद्ध मूर्खपणा ठरेल. कारण विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता असेल किंवा कौशल्य विकास असेल, भावनांक असेल, त्याची भावनांची वृद्धी असेल, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी हा जिवंत आहे. ही काही साच्यात घालत असताना ही काही मातीचा गोळा नाही की आपण ह्या साच्यात घातले आणि ती मूर्ती बाहेर पडली, असं कधीही होणार नाही. आपला विद्यार्थी एक जिवंत व्यक्तिमत्व आहे. त्याला आकार देत असताना त्याला अनेक टप्प्यातून जावं लागणार आहे आणि त्याचा टप्पा जर तुम्ही डायरेक्ट वरच्या लेवलचा ठेवला किंवा डायरेक्ट त्याला जर तुम्ही विशिष्ट टप्प्यात घालून बाहेर काढत असाल तर ते एवढ्या लवकर शक्य नाही. कारण कुठल्या विद्यार्थ्याची काय प्रतिभा आहे, काय प्रतिमा आहे, काय क्षमता आहे, काय कौशल्य आहे आणि त्याला नेमकं काय आवडतं हे कळण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा टप्पा हा नक्की तुम्हाला विचारपूर्वकच करणं गरजेचं आहे. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर सर्वसामान्य पालकांनी अतिरिक्त वारेमाप खर्च करणं हे मुलांच्या आणि स्वतः पालकांच्या दृष्टिकोनाचं अजिबात हिताचं नाही आहे. आपल्या मुलांना सहज, सोपं आणि कमी खर्चाचं शिक्षण द्या. विशिष्ट टप्प्यावर
त्याला विशिष्ट कलाकौशल्य शिकण्यासाठी वाव द्या. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची गायन क्षमता आहे, कुणाची वादन क्षमता आहे, कुणाची स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चांगली आहे, त्याचा तुम्ही मागोवा घ्या आणि मग नंतर त्याला ठरवा की त्याला कुठल्या साचेमध्ये कुठल्या दिशेमध्ये पाठवायचं आहे. कारण एखादी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा जर स्टुडंट असेल तर त्याला तुम्ही अभ्यासात कुजवू नका आणि अभ्यासातली प्रतिभा असणाऱ्याला तुम्ही विनाकारण दुसरीकडे कुठं तर भरकवटू नका आणि त्या माध्यमातूनच मुलांचा विकास होऊ शकतो, त्याला संधी मिळू शकते, त्याचं भविष्य घडू शकतं. हे मला सांगायचं वाटलं. पालकांनी निर्णय घेताना आपली परिस्थिती, आपल्या मुलाची क्षमता, खर्च करण्याची क्षमता आणि आपल्याला सहज शिक्षण ह्या गोष्टीचा विचार करा आणि शक्यतो आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण हे स्थानिक लेवलला मराठी माध्यमातून द्या, मातृभाषेतून द्या, असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आपलं माझं मार्गदर्शन, माझे विचार आपल्याला जर आवडले असतील तर मी तुमचे आभार मानेन. धन्यवाद.